मुंबईकर जसे धावत असतात तशी मुंबई ही धावणारी पळणारी वाटते. 11 जुलै 2006ला 7 साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरून गेली होती. मला पण स्वप्नातही नाही होतं वाटलेलं की माझ्याकडे असं संकट येईल. ते चित्र पुन्हा आता माझ्या मनासमोर जर यायला लागलं तर ते नको वाटत असतं. मुंबईकरांचं स्पिरिट वगैरे असलं तरी या मुंबईच्या बिनधास्त रूपाला एक तडा कायमचा गेलाय. ट्रेनमध्ये आपल्याला माहिती आहे आज केवढी गर्दी असते आणि आपले अवयव सांभाळून आपल्याला जाणं म्हणजे एक रिस्कच आहे. 180 जणांचा मृत्यू, 800 जण जखमी, कित्येकांच्या मनावर उमटलेले व्रण कधीच पुसले न जाणारे. काही जणांसाठी हा भूतकाळ आहे, पण काही कुटुंब कायमची विस्कटून गेली आहेत. 11 जुलै 2006ला साखळी बॉम्बस्फोटामध्ये मनाला सर्वाधिक चटका लावून गेलेली कहाणी आहे पराग सावंतची. 28 वर्षांचा तरुण पराग मीरा रोडला या बॉम्बस्फोटामध्ये सापडला. त्याआधी तो आयुष्याची नवी स्वप्न बघत होता. त्याची बायको 5 महिन्यांची गरोदर होती. या जगामध्ये येणाऱ्या नव्या बाळाचं स्वागत करण्यासाठी त्याचं अख्खं कुटुंबच उत्सुक होतं. पण या बॉम्बस्फोटामध्ये पराग सापडला आणि तब्बल 7 वर्ष हिंदुजा हॉस्पिटल हे परागचं आणि परागच्या कुटुंबियाचं एक प्रकारे घर बनून गेलंय. पराग कधीतरी बरा होईल ही आशा त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या बायकोला वाटतेय. पण गेल्या 7 वर्षात पराग आपल्या मुलीला एकदाही धडपणे भेटू शकला नाहीये. 7 वर्ष झाली पराग हिंदुजा हॉस्पिटलच्या बेडवर पडून आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे परागला कळत नाहीये, पण आपल्या माणसांचा स्पर्श मात्र त्याला कळतो. काका, कॅमेरा न घेता तुमच्यासोबत आम्ही परागला भेटलो. पराग, तुम्ही त्याला हात लावलात की बरोबर प्रतिसाद देतो? ओळखतो तो बाबांचा हात? अहो, बाबांचा म्हणजे त्याला तेवढं कळते, पण आता आपण सांगितलं त्याला पापी घे तर पापी आता असं तोंड करणार. काही गोष्टी तो त्याच्या लक्षात येतात गोष्टी, आणि काही गोष्टी त्याला काही कळतच नाही. असं झालं त्याचं. आता बघू, आता आम्ही वरच्यावर भरोसा ठेवला आणि आम्ही आमची मेहनत आहे ती कुठे कमी पडून देत नाही. तो त्या ब्रदर आणि मी, आम्ही दोघांनी मिळून त्याला ते सगळं साफसूफ करणं हे सगळं आम्ही, म्हणजे मी नसेल तर मी करतो, आई असेल त्याची आई करते, त्याची मिसेस असेल तर मिसेस त्याची सगळं करते. त्यात आम्ही कमी कमतरता करून देत नाही. आमच्या परीने आम्ही जेवढी मेहनत घ्यायची तेवढं आम्ही घेतो. जेव्हा हे पहिलं कळलं तुम्हाला की पराग आपला असा ॲक्सिडेंट ब्लास्टमध्ये हे झालाय, तर तेव्हा काय झालं? म्हणजे तेव्हा वाटलेलं असं सगळं इतकं गंभीर होईल असं, आणि त्याला भेटल्यावर काय झालं होतं? ज्यावेळी आम्ही त्याला बघितलं ना त्याच वेळेला म्हणजे अक्षरशः आम्ही गळून पडलो होतो. पण काय झालं, मीच जर माझा करता पुरुष जर अक्षरशः पाय गाळून बसला तर माझ्या पाठीमागे माझे एवढं कुटुंब आहे, ते माझ्यावर अवलंबून आहे, तर त्यांचं काय होणार? त्या दृष्टीने मी स्वतःच्या मनाला घट्ट करून मी स्वतः उभा राहिलो. माझ्या नातेवाईकांना उभा केला, माझ्या फॅमिलीला मी उभा केला. प्रत्येक वेळी आम्हाला प्रत्येक गोष्टीला, जरी आम्ही खायला बसलो, चांगलं काय आणलं कोणी दिलं, तर आम्ही पहिले आठवण आम्हाला परागची येते की माझा पोरगा नाही, मुलगा नाही माझा. ते प्रत्येक गोष्टीला आम्ही मिस होतोच ना. सणावालेला, दिवाळी म्हणा, काय म्हणा. आता परागची मुलगी आहे, दिवाळीला तिला फटाके पाहिजे असतात, लोकांचं बघून तिला हे करायचं. शेवटी आम्हाला ते करावंच लागते ना. बरोबर. त्या मुलीला सध्यासाठी आम्हाला करावंच लागते की फटाके म्हणा, काय सण म्हणा, कधी कुठे हट्ट केला बाप्पा मला हे पाहिजे, तर आम्हाला नाही बोलू करू शकत नाही ना आम्ही. का तर त्याच्यात पप्पा तिथे अवेलेबल नाहीत. पण त्याला आपणच पप्पा म्हणून सगळ्याच गोष्टीला आपण उभं राहायला लागते. 11 जुलैच्या बॉम्बस्फोटांचा विषय निघतो तेव्हा डोळ्यात पाणी आणणारी एक कहाणी आहे जी आपण विसरू शकत नाही. ती म्हणजे अमितच्या आईबाबांची कहाणी. काका, अमित कधीतरी बरा होईल या आशेवर 7 वर्ष तुम्ही त्याच्या सोबत होतात. ही 7 वर्ष जी होती ती तुमच्या कुटुंबाने जे सगळं सोसलंय याची भरपाई ना सरकार करू शकतं ना कोणी करू शकतं. ही 7 वर्ष जी होती ती काय होती तुमच्यासाठी? हमें आशा थी कि हमें दाद दी तो कल ठीक होगा. इसी आशा को लेके हमें दिन मालूम ही नहीं पड़ते थे कि ये 7 साल हो गए. हमें तो लगता था कि कल का वो है, क्योंकि हमारी औलाद थी,
हमें उसके प्रति वो आशा थी कि आज नहीं तो कल हमारे साथ वो घर चलेगा, आएगा। जी उस आशा से हम लोग जी रहे थे, लेकिन ईश्वर को कुछ और ही मंजूर था, जो 2 मई को ऑफ हो गया। जैसे हम ब्लास्ट में देखे तो लोग बोलते हैं इधर उधर ब्लड था, ये था, वो था, लेकिन अमित की केस बहुत ही अलग केस थी इस सभी इसमें। जी हाँ, अमित के केस में ये हाल था कि अमित ने उस वक्त जब बम ब्लास्ट हुआ तो अमित ने मुझे सारी बातें बताई थी उस समय कि पापा, जबकि उसका फ़ोन या जो उसका बैग वगैरह कॉलेज का था उड़ गया था, किसी थर्ड आदमी को मेरा नंबर दिया, उसे मालूम था कि पीछे से पापा ही आ रहे होंगे। तो उसने सारी बातें बताई मुझे कि पापा ऐसा ऐसा लग गया है मुझे, मेरे ब्लड पूरे कपड़े ख़राब हो चुके हैं, मैं घर पे चला जाऊं यहीं मीरा रोड में अंकल के पास। तो मैं बोला ठीक है, मैं आ रहा हूं करके। वो आखिरी बातें थी मेरी, इसके बाद कभी उसने मुझसे बात नहीं की। ये तो ज़िंदगी भर मिस करता रहूँगा उसके प्रति, हमें क्या हम बोल पाएंगे उसको। बराबर है। जीवन में नहीं भुला पाएंगे उससे अपने। हमें ये उम्मीद नहीं थी कि वो हमारे बीच नहीं रहेगा करके। डॉक्टर भले बोलते थे कि वो अनकॉन्शियस है, लेकिन वो अनकॉन्शियस नहीं था, हाथ पैर में मूवमेंट अपने आप से करता था। वो गुस्सा समझता था, गुस्से से कुछ बोल दो तो वो भी उसको मालूम पड़ता था कि मम्मी गुस्से से बोल रही है या पापा गुस्से से बोल रहे हैं। जिस दिन वो गया था उस दिन की सुबह मेरे से आज भी नहीं भूली जाती है। अच्छा। कि वो 11 जुलाई को जब वो घर से गया था तो सवेरे में उसको खाना बना के दी, खिलाई, घर से अच्छे से गया। 4 बजे शाम को उसने मुझसे फ़ोन पे बात भी की कि हाँ मम्मी मैं क्लासेस से निकला हूँ, मैं आ रहा हूँ करके। उसके बाद वो मुझे 11 बजे रात को मिला। मतलब ट्रिमेंडस शॉक। वो नाइट जिंदगी में हम लोग कभी नहीं भूल सकते। एक वो नाइट थी और एक जिस दिन अमित हमें छोड़ के गया वो एक नाइट थी जो हम कभी भी अपनी ज़िंदगी में नहीं भूल सकते हैं कि हाँ वो मुझे छोड़ के चला गया कर। बराबर है। मतलब उसको मौत के मुंह में जाते हुए हम देखते रहे, लेकिन हम कुछ नहीं कर पाए उसके लिए, कुछ भी नहीं कर पाए। नहीं, सरकार को ये ध्यान देना चाहिए कि ठीक है आज जो मिडिल क्लास जीवन है या जो लोग सफ़र करते हैं उनके ऊपर कुछ तो उनको कार्रवाई करनी चाहिए। आज अमित का केस की कोई भी चीज़ ओपन नहीं हुई है। मतलब उसको जो मेडिकल ट्रीटमेंट दी गई वो ठीक था, मेडिकल ट्रीटमेंट अपने हिसाब से ठीक था, लेकिन सरकार से एक ही बात पूछना चाहती हूँ कि क्या वो अमित के या पराग या और अमित जैसे कितने जो होंगे उनके लिए सरकार ने क्यों नहीं कुछ किया। बरं 7 वर्ष अगोदर जे बॉम्बस्फोट झाले ते आठवतात आणि त्याच्यामुळे मी इंजर्ड झालेलो आणि माझा हात त्याच्यात गमवायला लागलेला मला, त्यामुळे दरवर्षी ती आठवण एक राहते मनामध्ये। मला पूर्ण हाताची पूर्ण हाडं वगैरे सगळी दिसत होती पूर्ण आणि हात पूर्ण इंजर्ड झालेला, त्याच्यामुळे माहिती होतं की हा हात वाचणार नाही, ह्याला गमवावं लागणार आहे मला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी मी बघितलं ते माझं ऑपरेशन होऊन हात कट करावा लागला। तो मी आता आर्टिफिशियल लिम्स बसवलेला आहे आणि तो ब्रेन ऑपरेट आहे, त्याच्यामुळे माझं बरीचशी कामं आता होत आहेत, त्यामुळे मला एवढं त्याची खंत वाटत नाही की माझा हात गेला आहे। पण जोगेश्वरी स्टेशनवर आजूबाजूला तुम्ही काय बघितलेलं जेव्हा तुमचा हातातून रक्त येत होतं, जखमी झालेला हात होता? त्या टायमाला जे ट्रेनमध्ये जे होते बरेचसे व्यक्ती आमच्या कंपार्टमेंट, ते बरेचसे आतमध्ये पूर्ण रक्ताचा चिंदडा झालेला आणि बरेचसे अवयव इकडे तिकडे उडालेले होते। त्याच्यामध्ये मी एक असा होतो की मी प्लॅटफॉर्म बाहेर उभा असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरती उडालेलो, त्याच्यामुळे मी वाचलो अशी नाच्या आतमध्ये जर मी थोडा असतो तर पूर्ण खलास होतो। बॅटरी ऑपरेट आर्म आहे हा पूर्ण, आणि जसं सेन्सर लावले त्याला 2, ह्याच्यामध्ये ओपनिंग क्लोजिंग पण आहे
आणि जर मला वाटलं रोटेशन, तर रोटेशन मला पाहिजे तेवढं मी रोटेशन करू शकतो. हां, पण मग याच्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे हा पूर्ण 24 तास तुमच्या शरीराला जोडलेला असतो? नाही, 24 तास नाही, म्हणजे जसं मी ड्युटीवरती सकाळी जातो त्या हिशोबाने लावतो आणि कामावरून आल्यानंतर परत घरी आल्यावर काढून ठेवतो त्या हिशोबाने. आणि बाकी फक्त याच्यामध्ये आहे की याची बॅटरी असते ती चार्ज करावी लागते, जसं आपण मोबाईल चार्ज करतो त्याप्रमाणे. आणि याचं काही मेंटेनन्स असतो हां. आणि तो मेंटेनन्स म्हणजे वर्षाला वगैरे करावा लागतो किंवा निघाला तर जास्तही निघतो. आता पण माझ्याकडे 1 लाखापर्यंत निघालेला असं, म्हणजे छोटी मोठी कामं होती, जसं सॉकेट बदली करावं लागते, ग्लोव्ज असतो त्याप्रमाणे. बाकी आता याची कंपनीने मला गॅरंटी दिलेली 5 वर्ष. आता ह्याची गॅरंटी संपलेली आहे तरी पण मी आज यूज करतो, 2 वर्ष झाले. हां. पण या सगळ्याचा खर्च कोण देतं महेंद्र तुम्हाला? त्याच्यामध्ये खर्च म्हणजे गव्हर्नमेंटने मला त्या टायमाला जे केस केलेली आम्ही त्याच्यामध्ये फक्त मला 2,40,000 मिळाले आणि आमची किंमतच त्या टायमाला 7 लाख रुपये होते. तर बरेच ट्रस्ट आणि बरेच दानशूर व्यक्ती आपल्या बॉम्बेमध्ये त्यांनी मला मदत केलेली त्या टायमाला, त्याच्यामुळे हा हात मला घ्यायला शक्य झालं. मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, बोधगयाला झालेला अगदी आत्ताचा म्हणजे रविवारी झालेले बॉम्बस्फोट आहेत किंवा दरम्यानच्या काळात हैदराबाद आपण हादरलेलं बघितलं, ह्या सगळ्या बातम्या जेव्हा तुम्ही टी व्हीवर बघता ना तेव्हा राग येतो मनात की हे बॉम्बस्फोट होतात, यातल्या जखमींना नंतर समाज विसरतो, सरकार विसरतो. ॲक्च्युली मी आता 93 पासून बॉम्बलाच बघतोय, जेव्हापासून मी कॉलेजला होतो. पण एखाद्या वेळी कधी प्रसंग माझ्यावरती घडेल असं मला माहिती नव्हतं, पण तो 2000 साला जेव्हा माझ्यावरती घडला त्याच्यानंतर आजूबाजूला असे बरेच ब्लास्ट मी बघितले टी व्हीवरती. त्याच्यानंतर असं एक सवयच झाली की काय आहे, हे कॉमनच गोष्ट आहे, जशी रोज घडते तशी. पण लास्ट नंतर जीवन एकदम बरंच चेंज झालेलं आहे. म्हणजे नॉर्मल लाईफपेक्षा आपल्याला थोडं काहीतरी चेंज वाटते दर जाता येताना. ट्रेनमध्ये पण आपण आज ट्रॅव्हल करतो, ट्रेनमध्ये आपल्याला माहिती आहे आज केवढी गर्दी असते आणि आपले अवयव सांभाळून आपल्याला जाणं म्हणजे एक रिस्कच आहे थोडीफार. कारण आता मी ब्लास्टमध्ये हात गमावल्यानंतर मी अशा बऱ्याच केसेस बघितल्या की ज्यांची हालत माझ्यापेक्षा बदतर आहे अजून. तर ते बघून मला तरी वाटतं की मी तर त्यांच्यापेक्षातून बरंच हे ठीकठाक आहे. पराग सावंतला पण मी बघितलं, तो आज इतकी वर्ष कोमामध्ये. तसं तर माझं नाही आहे, तर मी कशाला घरी बसून करावं. मी माझी कामं तशी पूर्व चालू होती तशीच आता पण चालू ठेवलेली आहे. तर बरेचसे विक्टीम जर असे असतील की ते अजूनही डोक्यामध्ये ठेवून बसतात की माझे अवयव नाही आहेत, मला प्रॉब्लेम होतं, तर त्यांनी त्याच्याकडून थोडं लक्ष घालून आपल्या रोजची जी कामं आहेत त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट घेतला तर ते हळूहळू आपल्या डोक्यातून तो विषय निघून जातो की माझे. हा बॉम्बस्फोटाचा हा सगळा जो धक्का आहे हा विसरायचा असेल तर महेंद्रसारखे लोक आहेत ज्यांनी असे कृत्रिम अवयव लावलेले आहेत, त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने न बघता त्यांची ही जी जगण्याची धडपड आहे ही आपल्या समाजाने देखील समजून घेतली पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. योगापासून ते बागकामापर्यंत, संत वाङ्मयाच्या अभ्यासापासून ते लेखनापर्यंत, आयुष्यातले सगळ्या प्रकारचे चांगले छंद जोपासणारे अनंत अष्टेकर. पण त्यांच्या या छंदमयी आयुष्याला सांताक्रूजच्या बॉम्बस्फोटाने एक छोटासा ब्रेक दिला होता. या सगळ्यानंतर 7 वर्षानंतर अष्टेकर काका, हे तुमचं ब्रेक लागलेलं छंदमयी आयुष्य होतं, हे ट्रॅकवर आलंय? यस, नक्की. अगदी आत्मविश्वासानं सांगतो की हे नक्की माझं आयुष्य ट्रॅकवर आलेलं आहे. पण ते आणण्याचा मला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागला, जीवनाशी झगडावं लागलं. त्याची ही 7 वर्षाची फलदायिनी आहे. 7 वर्षांपूर्वी सांताक्रूजमधली ती संध्याकाळ होती जेव्हा तुमच्या शरीरावर हे सगळे अत्याचार झाले होते. तो क्षण मला खात्री आहे तो डोळ्यासमोरून घालवावा म्हटलं तरी जात नसेल. ते काय होतं तो सगळा क्षण जो होता तो? खरं म्हणजे तो क्षण मला दिसलाच नाही. त्याचं कारण ज्यावेळी मी डब्यामधून आलो, माटुंगा रोड स्टेशनवरून आलो, सांताक्रूजला आलो आणि जे माझ्या लक्षात आलं की मी खाली पडलेलो आहे आणि मला काय झालेलं आहे मला माहीत नाही. आसपास मी जेव्हा पाहिलं तेव्हा अनेक प्रेतं होती, हातपायाचे तुटलेले तुकडे होते
डब्याचं अस्ताव्यस्त झालेलं होतं. मला वाटलं की एखाद्या डब्याला आग लागल्यानंतर जी स्थिती असते ती होते. मी पालथा पडलेलो होतो. उठायला मला ताकद येत नव्हती. मला कोणीतरी हात द्या म्हणून मी सांगितलं, पण ते हात देणारा कोणीही त्यामध्ये बहुतेक जिवंत नव्हता. आणि मग मी कसं तरी उठलो आणि सहजपणे डब्याच्या बाहेर जायचं म्हणून मी प्रयत्न करायला लागलो. तो डब्याला जो आपला बार असतो त्या बारमध्ये अडकलेला माणूस एक होता, त्याचे पाय बाहेर आहेत, तसा फोटो आहे माझ्याकडं. तर त्या माणसाला सांगितलं, अरे भैया कुछ हो गया है, हमको बाहर जाना चाहिए. तर त्या भैयाचा जो मी हात धरला तो हात निखळून माझ्या अंगावर रक्ताचं कारंज उडालं. आणि मग मात्र मला लक्षात आलं की हे काहीतरी भयानक आहे. मग सहज माझ्या मी पाठीला हात घातला की पाठ माझी ओली का लागते, तर पाठीला हात घातला, तो पाठ डायरेक्टली कापडामधून, माझ्या बुस्कोटच्या कापडामधून आत लागला आणि बाहेर आला तेव्हा हात सगळा रक्ताने भरलेला होता. संपूर्ण पाठ माझी भाजली गेलेली होती. अतिशय वेदना त्यावेळी जाणवल्याच नाहीत. पण नंतर काय करायचं, नंतर मी डब्याखाली बघितलं, मला उतरून घ्यायला कोणी नाही, काही नाही. शेवटी मी स्वतःला डब्याखाली झोकून दिलं, कारण उडी मारण्याचं अंग बळ माझ्या पायातही नव्हतं, शरीरात तर नव्हतं. तेव्हा तुम्ही 65-66 वर्षांचे असाल. हो, जवळजवळ 63-64 वर्षांचा होतो. आणि त्यामुळे मला ते काही जमलं नाही. मग शेवटी तरी मी खाली उतरलो आणि सांताक्रूजचं जे फेन्सिंग आहे त्या फेन्सिंगमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. स्वतःच. दुसरा पर्याय नाही. तिथं कोणी वाचवायला नव्हतं, कोणी येणारं नव्हतं, कोणी माझ्या ओळखीचं नव्हतं. आणि आजूबाजूला काय परिस्थिती? सगळीकडे कल्लोळ चालला होता. आणि मग लोकांच्या लक्षात यायला लागलं की बॉम्बस्फोट झालेत. ठिकाणी कळलंच नव्हतं काय झालं, कळलंच नव्हतं, काही नव्हतं. मग कुणी सांगितलं प्रत्येक रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट आहे, प्रत्येक रस्त्यावर बॉम्ब ठेवलेले आहेत, तुम्ही कुठेही जा तुम्ही मरणारच. अशा आवया, अशा शंका कुशंका सगळ्या होत्या. पण आपल्याला घरी तर जायला पाहिजे होतं, म्हणून मी रस्त्यावर आलो. आणखी एक वयस्कर माणूस आला, त्याच्या कानातून रक्ताच्या धारा लागलेल्या होत्या अक्षरशः. ताई तुम्हाला सांगतो, ते चित्र पुन्हा आता माझ्या मनासमोर जर यायला लागलं तर ते नको वाटत असतं. हातपाय मी चाचपून पाहत होतो नेहमी की माझा कुठं गुडघा तर तुटलेला नाही ना, हात तर तुटलेला नाही का, सगळे अवयव आहेत की नाही हे पाहत होतो. पण त्यानंतर काय काय होत गेलं? कारण मला ज्यावेळी तुमच्याबद्दल मी वाचत होते तेव्हा असं कळलं की तुमच्या देखील कानाला खूप मोठा या सगळ्याचं श्रवणशक्ती जी आहे त्याच्यावर या सगळ्यामुळे परिणाम झाला. अगदी तुम्ही बरोबर सांगितलं. दोन्ही कानाकडून मला जवळजवळ 50% ऐकायला कमी येत असतं. आत्ता मी मरणाच्या दारातून बाहेर आलेलो आहे, परंतु मन शांत ठेवणं याशिवाय त्याच्यावर दुसरा उपाय नाही. मन तर शांत ठेवलं काका, पण तुम्हाला मुंबईमध्ये राहतो आपण, एकदम मुंबईकर आहोत आपण, ट्रेनने फिरतो, लोकलने फिरतो. मग आता जेव्हा लोकल ट्रेनमध्ये जाता, आता जेव्हा सांताक्रूजचं ती पटरी पार करता, ते स्टेशन पार करता, तो ट्रॅक ज्यावेळी जातो त्यावेळी डोळ्यासमोर हे सगळं आठवतं किंवा ते त्याचा त्रास होतो? तुम्ही एक खूप चांगला प्रश्न मला विचारला. कारण माझ्या मनातलं काय आहे ते बाहेर पडावं अशी तुमची प्रामाणिक इच्छा आहे. 2 गोष्टी झाल्या. हल्ली मी प्रत्येक वेळेला डब्यात जेव्हा गर्दी असते ना तेव्हा काही पाहायला मिळत नाही मुंबईच्या लोकांमध्ये. पण ज्या वेळेला मी चुकून बोरिवली ट्रेनमध्ये बसलो आणि ती एम्प्टी ट्रेन आहे, मोकळी ट्रेन आहे, तर माझं डब्यामध्ये सगळीकडे लक्ष जातं. आणि आत्तापर्यंत 4 वेळेला प्रत्येक खेपेला खाली उतरून त्या डब्याचा नंबर घेतला आहे आणि त्या डब्याच्या स्टेशन मास्टरकडे जाऊन सांगून आलेलं आहे की त्या डब्यात एक पिशवी दिसते बाबा. तर तो म्हणतो, अहो असे अनेक पिशव्या विसरलेत लोक, तुम्ही कशाला काका काळजी करता, तुम्ही दुसऱ्या डब्यात चढायचं. म्हटलं हे पहा, तुम्हाला 11 जुलै 2006 आठवतो का? हां, त्यावेळी 200 लोक मेलेले आहेत माहीत आहे. तर ह्या 200 लोकांची श्राद्ध म्हटलं आता चालले आहेत दरवर्षी. तर त्या श्राद्धामध्ये आणखी तुम्हाला भर पडावी अशी इच्छा आहे का? नाही. मी जागरूक आहे, कारण त्यातला मी बॉम्बस्फोटीत आहे आणि म्हणून मला काळजी घ्यावीच लागते. हे जे मुंबईकर आहेत जे आपले सगळे छंद जोपासून अशा प्रकारे दहशतवादाला एक उत्तर देत आहेत, केवळ असे छंद जोपासून नाही तर आष्टेकर काका आहेत जे मुंबई मॅरेथॉनमधल्या सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये दरवर्षी बॉम्बस्फोटानंतर देखील हौशीने सहभागी होतात. दहशतवाद्यांनी केलेले अत्याचार जे आहेत त्याच्यासोबत लढायचं, पण आयुष्य जगायचं, आयुष्याचा आनंद घ्यायचा, थांबवायचं नाही, हेच मुंबईकरांनी दहशतवाद्यांना दिलेलं उत्तर आहे.